समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त कंदलगाव परिसरात भीमसैनिकांनी मोठी मिरवणूक काढून अभिवादन केले। कंदलगाव येथील भीमरत्न या नामांकित मंडळाच्या वतीने यंदाही सामाजिक भान राखत आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन करत डॉल्बी मुक्त मिरवणुकीचे आयोजन केले होते। मिरवणुकीचा प्रारंभ मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते उत्साही वातावरणात झाला। यावेळी पारंपरिक वाद्याच्या आणि लेझिम नृत्य पथकाच्या तालावर तरुणाई थिरकली। शासनाने डॉल्बीच्या आवाजावर घातलेल्या मर्यादांचे तंतोतंत पालन करून भीमरत्न मंडळाने एक आदर्श घालून दिला। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती, कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते। या मिरवणुकीसाठी केवळ स्थानिकच नव्हे तर मुंबई, पुणे, सोलापूर आणि धाराशिव या शहरातूनही भीमसैनिक आणि भीमकन्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांचा सहभाग यावेळच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले। यामध्ये कंदलगाव परिसरातील भीमसैनिकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक पार पाडून जयंतीचा आनंद साजरा केला। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर।
माझं नाव मिलिंद पंडित बनसोडे, कंदलगाव, भीमनगर उपाध्यक्ष. आणि कंदलगाव येथील भीम जयंती अतिशय उत्साहात पार पडलेली आहे, शांततेमय वातावरणामध्ये पार पडलेली आहे. तरी आपल्या भीमनगरमधून निघणारी मिरवणूक अतिशय शांततेत निघाल्याने आजूबाजूच्या खेड्यातून भीम सैनिकांनी देखील या मिरवणूक सहभागी होऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. अजून मंद्रुप पोलिसांचं देखील या ठिकाणी मोलाचे योगदान लागलेलं आहे. तर मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पटवरे साहेब, तसेच राजू डांगे साहेब, तसंच ग्रेड PSI रवी चव्हाण साहेब यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या मंडळाला लाभलेलं आहे. तरी आमच्या मंडळाकडून कुठल्याही आमच्या मिरवणुकीस गालबोट लागलेलं नाही, अशा शांततेत वातावरणामध्ये मिरवणूक पार पडलेली आहे. माझं नाव उत्तल बजरंग उडाणशिव, मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असून सर्व जाती धर्माच्या लोकांसह आम्ही मिळून मिसळून गुण्यागोविंदाने आमची भीम जयंती दरवर्षीप्रमाणे साजरी करत असतो. यावर्षीही आम्हाला कुठल्याही प्रकारचं गावामधून सर्व लोकांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि आमच्या मिरवणुकीला कुठल्याही प्रकारची बाधा न येता व कुठल्याही प्रकारचं तंटा न होता मिरवणूक ही पारंपरिक वाद्यासह लेझिम संघासह आम्ही ती DJ मुक्त मिरवणूक काढलेली आहे. आणि त्या कामी आम्ही संपूर्ण मंडळाने आम्ही संपूर्ण गावकऱ्याच्या विनंतीवरून सर्वांना अगदी गुण्यागोविंदाने आणि कोणालाही त्रास न होता आम्ही आमची जयंती उत्सव साजरा केलेला आहे. आणि त्या कामी आम्हाला मंद्रुप पोलीस स्टेशन म्हणा, पत्रकार मंडळी म्हणा, या सर्वांचं आम्हाला भरभरून सहाय्य मिळालेलं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कुठल्याही हितसंबंध व कुठल्याही प्रकारचा द्वेष न करता आम्ही संपूर्ण शांततामय वातावरणामध्ये आमची जयंती उत्सव साजरा केलेला आहे. त्याबद्दल आम्ही सर्व गावकरी, पत्रकार मंडळी व इतर सर्व लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो व आमची जयंती उत्सव अगदी गुण्यागोविंदाने साजरी केली याचं आम्हाला फार मोठं समाधान वाटतं. मी मल्लिकार्जुन बनशी शिंदे, भीमनगर कंदलगाव येथे आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंडळाच्या सर्व भीमरत्न मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून सामाजिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम अशा प्रकारे 135वी महामानवाची जयंती मोठ्या उत्साहानं या ठिकाणी आम्ही साजरी केलेली आहे. या ठिकाणी सर्व गावकऱ्यांचं, सर्व जाती धर्माचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभलं आणि व्यवस्थितरित्या आमची मिरवणूक शांततामय वातावरणामध्ये मंद्रुप पोलीस स्टेशनच्या सर्व टीमचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं. आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष या जोडीला घेऊन आम्ही सर्व समाज बांधवांनी 135वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आम्ही गावामधून मिरवणूक काढून शांततामय वातावरणामध्ये आम्ही आमच्या मंडळाची मिरवणूक आज रोजी या ठिकाणी समारोप केलेला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर. सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग. वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण. जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे. योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग. गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंगमध्येच.